मॉरिशस आणि कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हे आपण दिलीप पुराणिक, मॉरिशसचे नितीन बापू सावंत आणि कराचीचे जय गायकवाड जे सध्या दुबईमध्ये स्थायिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेतलं. गणेशोत्सव याविषयी आपण डिटेल्ड व्हिडिओ केला आहे. तो मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक टाकली आहे, ती नक्कीच बघा. सोबत इतर देशात गणपती किंवा गणेशोत्सव कसा साजरा होतो तेही पाहूया वेगवेगळ्या देशातील गणपती बाप्पा आणि त्यांचे पूजाविधी. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या जपानमध्ये जपानी बौद्ध धर्मातही गणपतीचं पूजन केलं जातं, ज्याला कांगीतेन असं म्हणतात. हातात मुळा असलेली शांत अवस्थेत बसलेली ही मूर्ती. असं मानलं जातं हा गणपती प्रेम, समृद्धी आणि ज्ञानाचा देव आहे. कांगीतेनची पूजा अत्यंत गुप्त पद्धतीने होते. या गणपतीची मूर्ती सार्वजनिकपणे ठेवली जात नाही, फक्त साधी स्वतंत्र मूर्तीच आपल्याला बाहेर बघायला मिळते. आता याचं कारण काय हे माहीत नाही. कांगीतेन गणपतीची ही मूर्ती पाहिली तर एक स्त्री रूपात असलेला हत्ती आणि एक पुरुष हत्ती एकमेकांना मिठी मारताना दिसतात. कदाचित यामुळेच त्याची पूजा उघडपणे केली जात नसावी. कांगीतेन, शोतेन, विनायकतेन अशा अनेक नावाने हा बाप्पा प्रसिद्ध आहे. याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे? जसं महाराष्ट्रामध्ये बाप्पाला नैवेद्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचे उकडीचे मोदक दिले जातात, तसंच जपानमध्ये नैवेद्याच्या स्वरूपामध्ये रेड बीन्स, मध आणि दही या मिश्रणाचं सारण भरून पोटलीच्या आकाराचे मोदक दिले जातात, ज्याला कांगीदान असं म्हणतात. जपानमध्ये जवळपास 250 मंदिरं ही कांगीतेन गणपतीची आहेत. याशिवाय टोकियोच्या अस्कुसा भागामध्ये प्राचीन आणि लाकडी कांगीतेन हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आणखी एक असं मंदिर आहे जे जपानमधलं 8व्या शतकामधलं सर्वात जुनं आणि विशेषतः भारतीय पर्यटकांसाठी एक प्रमुख पर्यटन आकर्षण असणारं मंदिर आहे, आणि ते म्हणजे मात्सुचियामा शोडेन मंदिर. जवळजवळ 8व्या शतकापासून या गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहितीये, परदेशात असलेल्या या जिवंत व्हॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीपासून तिथल्या रहिवाशांचं रक्षण गणपती बाप्पा करतो. इंडोनेशियातील माउंट ब्रोमो या ज्वालामुखीच्या काठावर गणपती बाप्पाची 700 वर्षांपेक्षा जुनी मूर्ती बसलेली आहे. मान्यता आहे की 700 वर्षांपूर्वी तेंगार मासिफ या जमातींच्या लोकांनी या मूर्तीची स्थापना केली असावी. तेव्हापासून ही मूर्ती इथे पूजली जाते. बाप्पाला नैवेद्य दिला जातो, हार आणि फुलेही ठेवले जातात. या जिवंत ज्वालामुखीपासून ही गणपती बाप्पाची मूर्ती रक्षण करते अशी त्यांची श्रद्धा आहे. तुम्ही कधी नोटांवर देवांचं चित्र पाहिलंय का? मुस्लिम मेजॉरिटी असलेल्या ह्या इंडोनेशिया देशात 1998 ते 2008च्या सालात 20,000च्या नोटांवर गणपती बाप्पाचं चित्र होतं. आश्चर्य तर हे आहे की या देशात फक्त 3% हिंदू आहेत, तरीही इथे गणपती बाप्पाला खूप पूजलं जातं. इथे गणपतीला बुद्धी, कला आणि विज्ञान यांनी संपन्न असलेला गणपती असं मानलं जातं. इथल्या प्रंभानन या मंदिरात 9व्या शतकातला गणपतीचा पुतळा आहे, तर कांदीसुकुह मंदिरात नाचणाऱ्या गणपतीची प्रतिमा आहे. या गणपतीला गॉड ऑफ विस्डम म्हणून मानतात. इंडोनेशियाबद्दल अजून कोणते फॅक्ट्स तुम्हाला माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. भारताबाहेर असलेल्या एका देशात कांस्य धातूपासून बनलेली 128 फूट गणपती बाप्पाची उंच मूर्ती आहे. हे तुम्हाला माहित होतं का? थायलंडमध्ये चाचोइंगसावच्या मध्यभागी गणेश आंतरराष्ट्रीय उद्यान क्लोंग कुआन आहे. तिथे बरोबर मध्यभागी ही मूर्ती आपलं विशेष दर्शन घडवते. दिसायला थोडी वेगळी आणि कांस्य धातूने बनलेली, पण काळ्या रंगाप्रमाणे भासणारी. या उंच उभ्या स्थितीत असलेल्या गणपतीच्या मूर्तीचे 4 हात आहेत आणि प्रत्येक हातात एक एक फळ आहे. मागच्या एका हातात फणस, दुसऱ्या हातात ऊस, तर समोरील हातात आंबा आणि दुसऱ्या हातात केळ आहे. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही 40,000 चौरस मीटर अशा विस्तीर्ण जागेवर आहे. इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की ही विशाल गणेश मूर्ती त्या भूमीचे आणि स्थानिकांचे संरक्षक म्हणून काम करते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीच्या मुकुटावर अगदी मधोमध ओम दिसून येतो. या मूर्तीचं बांधकाम 2008 मध्ये सुरू झालं आणि 2012 मध्ये पूर्ण झालं. विशेष म्हणजे या मूर्तीमध्ये 854 कांस्य धातूचे भाग वापरले गेलेत.
थायलंडमध्ये गणपतीला फ्रा फिकानेत किंवा फ्रा फिकानेसुआन या नावाने ओळखलं जातं. थायलंडमधील गणपती बाप्पाचे आणखी कोणते फॅक्ट तुम्हाला माहिती आहेत नक्की कमेंट करून सांगा. गणपती बाप्पा मोरया. सिद्धिविनायकाप्रमाणे नेपाळमध्ये आहेत 4 विनायक. कोणते? चला पाहूया. त्यातला पहिला गणपती म्हणजे काठमांडू शहरातील मारुटोलीमधील अशोक विनायक. मंगळवारी आणि इथे होणाऱ्या इंद्रजत्रा यासारख्या विशेष प्रसंगी मूर्तीला चांदी आणि इतर धातूंनी बनवलेल्या धातूंच्या आवरणाने सजवलं जातं आणि बाप्पाची मनोभाव सेवा केली जाते. इथला दुसरा गणपती म्हणजे सूर्यविनायक. 1500 वर्षांपासून आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या नेपाळच्या मध्यभागी टेकडीवर बसलेले हे मंदिर. आकाराने हे मंदिर लहान जरी असलं तरी आपल्या सौंदर्यपूर्ण देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच इथल्या स्थानिकांच्या आस्थेचं केंद्रही आहे. तिसरा गणपती म्हणजे रक्तविनायक. नाव जरी थोडं वेगळं असलं तरी हा गणपती आरोग्यदायी मानला जातो. इथल्या स्थानिकांची मान्यता आहे की हा गणपती आजार आणि जखमा बऱ्या करतो. त्यामुळे त्याला रक्तविनायक किंवा चंद्रविनायक म्हटलं जातं आणि हे थोडं चमत्कारिकच आहे ना. चौथा गणपती म्हणजे जलविनायक. अशी मान्यता आहे की इसवी सन 723 मधला मल्ल राजा शिवसिंग मल्ल यांनी या मंदिराची स्थापना केली होती. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराची दगडी मूर्ती ही स्वयंप्रकट मानलेली जाते. लोकांची श्रद्धा आहे की या मंदिरात पूजा केल्याने संपत्ती मिळते आणि अडथळे दूरही होतात. हे आहेत नेपाळमधले 4 प्रसिद्ध विनायक. आणखीन कोणते प्रसिद्ध गणपती तुम्हाला माहिती आहेत का जे भारताच्या बाहेर आहेत? कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही गणपती बाप्पाचं रुद्र आणि त्रिनेत्री असं रूप पाहिलंय कधी? तिबेटचा हा गणपती असाच काहीसा उग्र भासतो. 8 पाकळ्या असलेला, लाल कमळात लाल रंगाचे शरीर, हत्तीचा चेहरा आणि तीक्ष्ण पांढरे दात, 3 डोळे, काळे केस जे वरच्या गाठीत बांधलेले आहेत, इच्छारत्न आणि डोक्याच्या मुकुटावर लाल रेशमी रिबन असलेला हा गणपती बाप्पा. 12 हातापैकी उजव्या बाजूच्या 6 हातांनी कुऱ्हाड, बाण, हुक, वज्र, तलवार आणि भाला, तर डाव्या 6 हातांनी मुसळ, धनुष्य, खटवांग, रक्ताने भरलेला कवच, मानवी मांसाने भरलेला कवच आणि ढाल आणि ध्वज हे धरलं आहे. शांत भासणारा उजव्या आणि डाव्या हाताने हृदयावर धरलेलं वज्र आणि रक्ताने भरलेला कवच दर्शवलंय. विविध रेशमी कापडांचा पोशाख परिधान केलेला आणि विविध रत्नजडित दागिन्यांनी सजवलेला डावा पाय नाचताना भासतोय. लाल रंगाच्या चमकणाऱ्या प्रकाशाच्या तेजस्वी किरणांच्या मध्यभागी उभा आहे. असं काहीसं हे या रुद्ररूपी बाप्पाचं वर्णन आहे. तुम्हाला या रुद्ररूपी गणपतीविषयी अजून कोणती माहिती आहे? कॉमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. हे होते भारताबाहेरील 5 देश जिथे गणपती वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. भारताबाहेरील अजून कोणते देश किंवा शहरे आहेत जिथे गणपतीची विविध रूपे आढळतात? आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.